मग माझ्या आईला पाळीचा त्रास होतोय, त्यासाठी डॉक्टरांनी तिला वजायनल एक्झामिनेशन सांगितलेली, पण ती त्यासाठी खूपच घाबरते. बिलकुल, पण घाबरण्याची अजिबात गरज नाही आहे. वजायनल एक्झामिनेशन अगदी रुटीन प्रोसिजर आहे, ज्याच्यामध्ये आपण युट्रस आणि खालचा भाग वजायना हे एक्झामिन करत असतो. तर बऱ्याचदा बायांना जेव्हा 40s नंतर किंवा 30s मध्ये सुद्धा व्हाईट डिस्चार्ज किंवा पिरियड्स किंवा बऱ्याचदा काही इन्फेक्शन्सचा त्रास होतो, तेव्हा डॉक्टर्स त्यांना रिकमेंड करतात पर स्पेक्युलम किंवा वजायनल एक्झामिनेशन. त्या गोष्टीसाठी घाबरण्याची अजिबात गरज नाही आहे, कारण जे इन्स्ट्रुमेंट आम्ही वापरतो याला आम्ही कस्कोस स्पेक्युलम म्हणतो. तर हा कस्कोस स्पेक्युलम जो असतो तो आम्ही वजायनामध्ये इन्सर्ट केल्यानंतर आम्ही आतमधली पॅथॉलॉजी आणि काही इन्फेक्शन तसंच आम्ही गर्भाशयाचा कॅन्सरसुद्धा अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट करू शकतो. आणि एक्झामिनेशन करताना अगदी फक्त थोडंसं थंड वाटतं, अदरवाईज कुठलाही प्रॉब्लेम नाही.